असल्याची माफ माहिती करा, पोलिसांना काही मिळालेली आहे. सेकंद आणि मी तुम्हाला याआधीच त्यांच्या थांबवते. या सगळ्याविषयी बोलण्याकरता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. ताई, काय पहिली प्रतिक्रिया आहे या सगळ्या मुद्द्यावर? आता एक अशी माहिती समोर येतेय, सूत्रांकडून कळतंय की लखन पटेल हवाला रॅकेट चालवायचा आणि या हवाला रॅकेटमधून ड्रग्ज तस्करी करता पैसे येत नसावेत का, असा आता एक संशय बळावताना दिसतोय. खरं तर आता नार्कोटिक्स डिपार्टमेंटने या सगळ्यांमध्ये आनंद पटेलशी संबंधित असणारे त्याचं कुटुंब असेल किंवा त्याच्या जे काही महाविद्यालयीन मित्र आहेत या सगळ्याच लोकांना चौकशीसाठी घेणं, त्यांना बोलणं आणि ती माहिती सगळी गोळा होणं गरजेचं आहे. त्यामुळे आता निश्चितपणे हे प्रकरण सरकार गांभीर्याने हाताळणार आहे का? इतकी ड्रग्ज त्यांना जर आम्ही आमच्या पोरांना एवढ्या कष्टाने शिकवतो, चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवतो, पण महाविद्यालयाच्या दाराशी जर ड्रग्जचे पेडलर उभे असतील तर ही सगळी पिढी धोक्यात आहे. ही पिढी वाचवण्याची जबाबदारी निव्वळ राजकारण नाही, तर ही पिढी वाचवण्याची जबाबदारी म्हणून सरकार काय करणार हे बघावं लागेल. अगदी. सुषमाताई, एक स्ट्रॉंग विरोधक म्हणून या सगळ्या मुद्द्यावर आवाज उठवण्याच्या दृष्टीनं तुमचा पक्ष किंवा एक आईच्या भूमिकेतून किंवा एक महिला राजकारणीच्या भूमिकेतून या सगळ्याविषयी सर्वपक्षीय नेत्यांनी, महिलांनी एकवटण्याची गरज आहे, असं नाही का वाटत? गेली 2.5 वर्ष ड्रग्सच्या मुद्द्यावर मी लढत आहे आणि ही 2.5 वर्ष लढत असताना सरकारने आम्हाला या लढ्याला पाठिंबा देण्याच्या ऐवजी हा लढा कसा तडीस जाईल याकडे प्रयत्न करण्याऐवजी आमचा आवाज बंद करण्यासाठी शंभूराज असतील किंवा या सगळ्या लोकांनी केसेस टाकून धमकावण्याचा प्रयत्न केला. तरीही हा लढा चालू आहे. कारण हा लढा हा पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन, मी वारंवार असं म्हणते की पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही घटना कुणाच्याही घड्यात घडू शकते आणि त्यासाठी जागरूकता म्हणून उभं राहणं गरजेचं आहे. आणि माझा लढा तर मी गेल्या 2 वर्षांपासून लढते आणि इथून पुढे पण तो लढत राहू आम्ही. अगदी. सुषमाताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल.